तर गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि SRPF भरती एक्झाम 2023 म्हणजे 24साठी आपण जो सिलेबस दिलेला आहे तो बघणार आहोत. तर प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा मराठी विषयासाठी माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 10वीच्या दर्जाच्या समान राहील. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. परीक्षा ही मराठीमध्ये होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी हा 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास आहे. बघा स्वरूप काय राहणार. गणिते 25 मार्काचे राहणार. 25 प्रश्न 25 गुण. 25 प्रश्न 25 गुण. बौद्धिक चाचणी ही 25 प्रश्न 25 गुण म्हणजे एका मार्कासाठी एक क्वेश्चन हा राहणार आहे. मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुण. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 प्रश्न 25 गुण. असे हे 90 मिनिटासाठी 100 मार्काचे एकूण प्रश्न आणि एकूण 100 मार्काचे गुण असे राहणार. मराठीमध्ये बघा काय काय सिलेबसला आहे तुम्हाला. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अंक, अलंकारिक शब्द, लिंग, वचन, संधी, मराठी वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, प्रयोग, समास, वाक्यप्रचार, म्हणी आणि असेच राहणार आहे. जनरल म्हणजे जे सोपी इझी आहे, फक्त वाचावं लागते. आपल्या याच्यावर मी वाक्यप्रचार, म्हणी, प्रयोग, समास हे सगळं लेक्चर टाकलेले आहे. तुम्ही नक्की बघा. मराठी व्याकरण प्लेलिस्टला आहे अवेलेबल. जिल्हा वाईज जिल्हा लेक्चर पण आहे. जिल्हा माहिती म्हणून दिलेली आहे प्लेलिस्टला. सर्व जिल्ह्यांची माहिती त्यात टाकलेली आहे. तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याबद्दल तुम्ही माहिती तिथे बघू शकता. A to Z लेटेस्ट माहिती टाकलेली आहे. नेक्स्ट बघा बुद्धिमत्ता चाचणी. तर बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल सिलेबस 2024 फॉर रिजनिंगचा. बघा काय आहे सिलेबस. संख्या मालिका, अक्षर मालिका, भेन आकृत्यावर आधारित प्रश्न आहे. सांकेतिक भाषेवर प्रश्न आहे. संख्या मालिका आहे, अक्षर मालिका आहे, भेन आकृत्यावर आधारित प्रश्न, सांकेतिक भाषा, सांकेतिक लिपी, सांबर दिशावर आधारित प्रश्न, नातेसंबंध, घड्याळावर आधारित प्रश्न, तर्कावर आधारित प्रश्न असे 9 टॉपिक आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला 25 प्रश्न म्हणजे एकाच याच्यावरच 25 नाही, गणित आणि बुद्धिमत्ता दोन मिळून असे 25 प्रश्न 25 मार्कासाठी विचारले जातील. म्हणजे एका याच्यावर एक क्वेश्चन असा राहणार. गणित बघा गणित महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल सिलेबस 2024 फॉर मॅथमॅटिक्स. बघा एक संख्या व संख्याचे प्रकार, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. कसोट्या पण विचारतील. पूर्णांक होत्याचे प्रकार, अपूर्णांक होत्याचे प्रकार, मसावी आणि लसावी, वर्ग वर्गमूळ, घन घनमूळ, शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण. बघा नेक्स्ट सरासरी पण राहणार. काळ काम वेग, दशमान पद्धती, नफा तोटा, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, घड्याळावर आधारित प्रश्न, घातांक व त्याचे नियम असे 18 टॉपिक राहणार आहे. 18 टॉपिक कंप्लीट करून ठेवा मॅथमॅटिक्सचे. इतिहासामध्ये बघा 1857चा उठाव विचारणार. भारताचे व्हाईसरॉय, समाजसुधारक, राष्ट्रीय सभा, भारतीय स्वातंत्र्य लढा, ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ, 1909चा कायदा, तरकीदचा कायदा, 1909चा कायदा विचारणार. 1919चा कायदा विचारणार. 1935चा कायदा विचारणार. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी याबद्दल माहिती विचारणार. सरळ त्यांनी सिलेबसला टाकून दिलेला आहे. त्याच्यातलं तुम्हाला एवढे टॉपिक करून ठेवा. तुम्हाला कोणता पण क्वेश्चन विचारतील त्याच्यावर. सामान्य ज्ञान बघा महाराष्ट्र पोलीस शिपाईसाठी सामान्य ज्ञान, विकास योजना, संपूर्ण विकास योजना, पुरस्काराची सर्व प्लेलिस्ट टाकली आहे मी. महाराष्ट्राचे राष्ट्रीय असे सर्वच टाकलेले तुम्ही बघून घ्या
प्लेलिस्टला पुरस्कार 2023चे जे लेटेस्ट आहे, आताच टाकलेलं लेक्चर आहे, त्याच्यामुळे नक्की बघा. संपूर्ण विकास योजना पुरस्कार, महाराष्ट्राचे पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, शौर्य पुरस्कार सर्वच टाकलेलं आहे. त्यात तुम्हाला हे सर्व मिळून जाईल. खेळासंबंधी पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, हे सर्व पुरस्काराची PDF तुम्हाला प्लेलिस्टला अवेलेबल आहे, टाकले मी, ते तुम्ही बघून घ्या. पंचायत राज बघा, ग्रामप्रशासन समिती व शिफारसी, ग्रामप्रशासन समिती व शिफारसी, घटना दुरुस्ती, ग्रामसभा व ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी CEO, गटविकास अधिकारी BDO, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन, हे सर्व पंचायत राजमध्ये येणार. आणि हे पंचायत राजबद्दल तुम्हाला माहिती विचारणार आहे, त्यात क्वेश्चन येणारच, त्याच्यामुळे हा सिलेबस दिला आहे. हा सिलेबस मिळता जुळता ग्रामसेवकचा आहे, तर तुम्ही ग्रामसेवकची प्लेलिस्ट टाकलेली आहे, ती एक वेळा तुम्ही नजर घालून टाका, किंवा मी 3-4 दिवसात एक पंचायत राज म्हणून एक टॉपिक पूर्ण टाकून देईल, हे पूर्ण त्यात कवर करून देईल. आणि आपली पोलीस भरती बॅचसुद्धा चालू करेल, ते पण तुम्ही नक्की फायदा करून घ्या. क्रीडा बघा, खेळ व खेळाशी संबंधित चषक, प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ, खेळ व खेळाडूंची संख्या, खेळाचे मैदान व ठिकाण, खेळ व खेळाडूंची संख्या, राष्ट्रीय खेळ, प्रमुख देश आणि त्यांचे राष्ट्रीय खेळ, खेळ व खेळांशी संबंधित चषक, खेळाचे मैदान व ठिकाण, खेळ संबंधित चिन्हे व प्रतीके, महत्त्वाच्या स्पर्धा व ठिकाणे, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, महत्त्वाची स्पर्धा व ठिकाणे, खेळासंबंधी चिन्हे व प्रतीके, क्रिकेट स्पर्धा, हे सर्व डिटेल असं तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. याच्यानुसार अभ्यास करा. सिलेबसच्या व्यतिरिक्त दुसरं काही येणार नाही आहे. आणि ग्राउंडची पण तयारी ठेवा, कारण कधी पण पेपर होते, तयारीला लागा. करायचं आहे तर मग सर्वच करायचं आहे, नाही तर मग फॉर्मच नाही भरायचा आहे की नाही. त्याच्यामुळे तयारीला लागा आणि नक्की यश, तुम्ही प्रयत्न केले तुमचं यश नक्की आहे. त्याच्यामुळे प्लीज अभ्यास करा. आणि जिल्हा वाईज प्लेलिस्ट तुम्हाला प्लेलिस्टला मिळून जाईल. आणि पंचायत राजचा टॉपिक मी टाकून देणार, तो पण तुम्ही बघून घ्या, लेटेस्ट माहिती आहे सर्व. चला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा मित्रांना. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.